कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड. कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा धक्कादायक प्रकार. रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार. छेडछाड करणारे दुर्दैवानं एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी नाही, कडक कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. छेडछाड करणारा टवाळखोरांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात. टवाळखोरांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांची माहिती. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी. टवाळखोरांना धाक उरलेला नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड केली जाते तर सामान्य मुलींचं काय? एकनाथ खडसेंचा सवाल. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा. करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत, तर करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानच सगळं चाललं होतं. मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे. तसं नाही झालं तर त्यांना बडतर्फ करा, अंजली दमन यांची मागणी. वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद. महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातनं माहिती समोर. वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार. आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी, तर हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हा खटला लढणार. एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार. सामनातून दावा. तर सीएम व्हायचं असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा असं शहांनी शिंदेंना सांगितल्याचाही दावा. दोघांमधील कथित संवाद रोखठोकमधून प्रसिद्ध. अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा. दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांना सुद्धा माहिती. संजय राऊतांचा दावा. संजय राऊत हे फेकू जासूस आहेत. अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही. राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवसेना. आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात. मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांनी दिली भेट. तर 2 पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर मी पुस्तक लिहितोय. राऊतांचं मिश्किल वक्तव्य. तर ईव्हीएम बाबत आमची एकच भूमिका असल्याचंही विधान. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर सध्या विरोधक आक्रमक. सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा. राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार. हवामान खात्याचा अंदाज. तर मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर. बीएमसीच्या गट अ वर्गाच्या परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप. तर विशिष्ट लोकांना प्रश्नांसंदर्भात माहिती पुरवण्यात आल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप. 25 फेब्रुवारीला झाली होती परीक्षा. भारताविरुद्ध टॉस जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय. शुभमन गिल 2 धावा करून बाद. 5 ओव्हरमध्ये भारताच्या 1 बाद 21 धावा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.